संसद भवन परिसरात विरोधकांचं आंदोलन. खासदार निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. बाहेर बोलण्यापेक्षा संसदेत येऊन बोला, खरगे यांचं मोदी आणि शहांना आव्हान देण्यात आलंय. प्रश्न विचारल्याने खासदारांचं निलंबन करण्यात आलं. नक्कल संसदेत नाही, संसदेबाहेर केली गेली. शरद पवारांचे गोंधळी खासदारांना समर्थन दिल्याचं सांगण्यात येत आहे. उपराष्ट्रपतींच्या नकलेचा व्हिडिओ बनवणं चुकीचं, मायावतींनी राहुल गांधी यांना सुनावलं आहे. लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं. राम मंदिर उद्घाटन करण्यामागे राजकारण सुरू आहे. संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. आपल्याला आलेलं समन्स हे बेकायदेशीर आहे, राजकीय हेतून प्रेरित आहे. ईडीच्या समन्सला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलंय. केजरीवाल यांची ईडी चौकशीला पुन्हा दांडी. मद्य घोटाळा करून पळाले भाजपाचे, केजरीवाल यांच्यावर टीका करण्यात आली आहे. समोसा आणि ठोस चर्चेशिवाय बैठक संपली. काँग्रेसकडे निधी नसल्याने समोसा नाही. मोदी विरोधकांच्या बैठकीनंतर जेडीयूचा सूर बदलला. निवडणुका होऊ देणार नाही, मनोज जरांगे यांनी इशारा दिलाय. मुख्यमंत्री सरकार आणि जरांगे बघून घेतील. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस जिंकलं की ईव्हीएम चांगलं आणि भाजपा जिंकली की ईव्हीएम वाईट, अशी दुटप्पी भूमिका डाऊटांनी आता बंद करावी असं म्हणत शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राऊतांवर टीका केली. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हरणार हे डाऊटांनी कबूल केले असा टोलाही वाघमारे यांनी लगावलाय. आमदार नितेश राणे नाशिक दौऱ्यावर आहेत. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. राणेंनी सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता सोबतचे व्हिडिओ विधानसभेत दाखवले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची पोलीस चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राणे पत्रकार परिषदेत काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. छत्रपती संभाजीनगरच्या करमाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 6 महिन्यांपासून नेमणूक झालेल्या उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज सकाळी होणाऱ्या परिपाठ राष्ट्रगान प्रार्थनेत भारत माता की जयची घोषणा बंद केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकून या शिक्षकाचा निषेध व्यक्त केला. हा प्रश्न आमदार हरिभाऊ बागडे यांनी थेट अधिवेशनात मांडला. उपराष्ट्रपती यांच्याबद्दल व्यंग्यात्मक बोलण्यात आलं आहे. त्यानंतर त्या विरोधात आता भारतीय जनता पार्टी देशभरात तीव्र आंदोलन करत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली. जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्र सरकारकडे जातात तेव्हा चर्चेले जात नाही, तर राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालंय त्या नुकसानीसाठी केंद्राकडून काही मदत मिळवण्यासाठी जातात. सरकार एकटं काही नुकसान भरपाई देऊ शकत नाही. अनेक प्रश्न राज्यामध्ये आहेत जे केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांनी 15 दिवसात एक वेळा केंद्राकडे गेलेच पाहिजे असं बावनकुळे यांनी म्हटलंय. पुण्यात भाजप आणि दादा गटात नवा वाद उफाळून आल्याचं चित्र पाहायला मिळते. अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून आपली कामच होत नसल्याचा आरोप भाजपाच्या माजी नगरसेवकांनी केलाय. शहराध्यक्षांच्या आढावा बैठकीमध्ये माजी नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दादा गटाचे नगरसेवक थेट अजित पवारांना फोन करून महापालिका प्रशासनाकडून
काम करून घेतात. आपली कामं होत नसल्याने निवडणुकांना कसं सामोरे जायचे असा सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपावरती टीका केली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नागपूरमध्ये भाजपा RSS यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपाने एकट्याने निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आले आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असे ठरवण्यात आले आहे, असं ट्विट आव्हाड यांनी केलंय. विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवर सरकारवर निशाणा साधलाय. तुम्हीच खासदारांचं निलंबन करायचं आणि आंदोलन करायचं हे योग्य नाही असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपा करणार असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. शेतकऱ्यांना मदत जाहीर केली ती तुटपुंजी मदत आहे असा आरोपही त्यांनी केलाय. विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या सभेची माहिती दिली आहे. 28 तारखेची सभा मोठी होणार आहे. आज स्थळ निश्चित होईल. भूतो ना भविष्यती अशी सभा होणार आहे. लाखोंच्या संख्येने लोक येतील. 50 एकरचे मैदान कमी पडणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेल्या मुदतीचे फक्त 3 दिवस उरलेत. जरांगेंनी गोदापट्टीतील 123 गावांची बैठक बोलावली. सर्व मराठी बैठकीसाठी आंतरवाली सराटीत एकवटलेत. मात्र यापूर्वी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संदीपान भुमरे मनोज जरांगे यांची भेट घेतील. जरांगेंच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संसदेतून गेल्या काही दिवसात अनेक खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. चला बिल पास करून घ्या पटापट. मेजॉरिटी तर आधीपासून होतीच, आता तर विरोध करायला कुणी नाही. लोकशाही बसली धाब्यावर. हुकुमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास असा सवाल तेजस्विनी पंडित